प्रेम म्हणजे आपल्यापेक्षा दुसरं महत्त्वाचं असणं. जर प्रेम असेल तर व्यवहार नसेल, आणि व्यवहार असेल तर प्रेम नसेल. दोन्ही एकाच वेळेस कधीच नसतात. इथे प्रकाश आहे तर अंधार नसेल, आणि अंधार आहे तर प्रकाश नसेल, एवढी त्याच्यामध्ये स्पष्टता आहे. तुम्ही जे म्हणता ना, माझं थोडं प्रेम आहे, थोडं जास्त आहे, केवढं प्रेम आहे, आभाळा एवढं प्रेम आहे, असं म्हणतो ना आपण. आभाळा एवढं प्रेम याचा अर्थ असा की ते कधी संपतच नाही. प्रेम नाहीच आहे असा मनुष्य जन्मालाच येऊ शकत नाही, जगू पण शकत नाही. तुमच्या आजूबाजूला जे दिसतं चराचरामध्ये, निर्जीव सजीवामध्ये, ते सगळं प्रेम आहे. तेव्हा या सृष्टीमध्ये हे जे कणकण आहेत हे सगळे स्थिर आहे, कारण ते एकमेकावर प्रेम करतात म्हणून सोबत आहे. मला सांगा, दोन मित्र एकमेकाच्या सोबत राहता का नाही? कारण त्यांचं एकमेकावर काय प्रेम आहे. तसे हे कण आहे, अणु रेणू एकमेकासोबत राहतात. आमच्या शरीरामध्ये सगळे ट्रिलियन सेल्स आहेत, पेशी आहेत, ते सोबत राहतात, म्हणजे त्यांचं प्रेम आहे. प्रेम म्हणजे फक्त दोन लिंगांचं आकर्षण, ह्याच्यासारखा दुसरा बावळटपणा नाही. म्हणजे तुम्ही अजून बालवाडीमध्येच आहात, तुम्हाला अजून पुढे शिकण्याची गरज आहे. ते प्रेम नाही आहे का? आहे ना. दोन शरीराचं पण प्रेम असतं ना एकमेकावर. संपूर्ण प्रेम म्हणजे संपूर्ण परमात्मा, संपूर्ण भक्ती, ह्याची जाणीव ज्याला होते त्याचं जीवन कधी एकटं पडू शकत नाही. त्याला कधी एकटं फिलिंग होत नाही, त्याला कधी दुःख होत नाही, त्याला कधी भीती वाटत नाही. अंतर्बाह्य सर्व मीच आहे, तर मग भीती कशाची वाटायची? मला कधीच असं वाटत नाही की हा माझा रक्ताचा मुलगा आहे, हा फक्त मांडलेला आहे, किंवा हा आपला कर्मचारी आहे, किंवा हा शेतकरी आहे, हा परका आहे, हा आपला आहे. ही भावना माझ्यामध्ये कधी शिवतच नाही. मी प्रत्येकाला आपला म्हणूनच, मला नातं जोडायची काही गरज नाही पडत. म्हणजे आत्तापर्यंत माझा अनुभव असा आहे की मला कोणाबरोबरच नातं जोडावं लागत नाही. पहिल्या क्षणात माझं त्याच्याबरोबर पूर्णपणे नातं जोडलं जातं. माझ्या बाजूने, त्याच्या बाजूने त्याचं कसं आहे हे त्याचा प्रश्न आहे. त्याला मी तसाच दिसेल जसा तो असतो. की तुम्ही जर प्रेम असाल तर तुम्हाला सगळीकडे प्रेमच दिसतं. म्हणून जीवनामध्ये आम्ही स्वतः प्रेम बनलं पाहिजे आणि सर्वांवरती प्रेम केलं पाहिजे. आणि ज्या दिवशी तुमच्यामध्ये ही भावना जागृत होईल ना, त्या दिवशी हे जग तुम्हाला आपलं आपलंसं वाटेल, आणि तुमच्या मनामध्ये असलेलं दुःख, भीती, यातना, चिंता, पश्चाताप सगळंच्या सगळं निघून जाईल. आज आम्हाला मी आणि माझा आणि परका असं दिसतं म्हणून समस्या. मित्र हो, जेव्हा आपल्या घरामध्ये सर्वात जवळच्या माणसांजवळ गप्पा मारत बसतो आणि चुकून आपल्याजवळ जर लहान मुलं आली, आपण त्यांना सहज प्रश्न विचारतो, तुझा कोणावर सगळ्यात जास्त जीव आहे बरं? किंवा असा प्रश्न विचारतो, हां तुझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम कोण करतं रे? तर लहान मुलं सांगतात लगेच की मम्मीचं माझ्यावर खूप प्रेम आहे, पप्पाचं माझ्यावर प्रेम आहे, किंवा मम्मीचं नाही आहे, किंवा पप्पाचं नाही. तुम्हाला काय वाटतं ते असं का बोलतात? कारण सोपं आहे. जो त्याला धाक लावतो, शिस्त लावतो, त्याच्याबद्दल तो असं मत तयार करतं लहान बाळ की ह्याचं माझ्यावर प्रेम नाही. आणि जो जे पाहिजे ते करू देतो, त्याचं माझ्यावर प्रेम आहे असं तो समज तयार करतो आणि तसं सांगतो. त्याच्या बालबोध मनाला तसं वाटतं. कारण त्याच्या मनामध्ये प्रेमाची व्याख्या जी आहे ती म्हणजे माझ्या मनाप्रमाणे मला वागू देणं म्हणजे प्रेम, आणि मला शिस्त लावणं म्हणजे माझा राग करणं आहे. मला इजा पोचवली जाते, मला त्रास दिला जातो. तसं पाहिलं तर जो लाड करतो ना तो तुमचा दुश्मन असतो, आणि जो कठोर वागतो ना, कठोर वागतो, त्याचं खरं तुमच्यावर प्रेम असतं. प्रेम म्हणजे काय हो नेमकी? प्रेम म्हणजे आपल्यापेक्षा दुसरं महत्त्वाचं असणं म्हणजे प्रेम. बस. मग ती वस्तू असेल, मनुष्य असेल, प्राणी असेल, कुणी पण असेल, नातं असेल, तुम्हाला तुमच्यापेक्षा कोणाला तरी जास्त जपावं वाटतंय, त्याच्याकरता सगळं करावं असं वाटतंय. बस एवढी छोटीशी गोष्ट आहे. तुम्ही त्याच्या मनाविरुद्ध काही करू शकत नाही, तुम्ही त्याला इजा पोहोचू देऊ शकत नाही, त्याच्याने तुमचं नातं तुटलं तरी चालेल, परंतु त्याचं नुकसान नाही होऊ देऊ शकत. तुम्ही तुमच्या डोळ्याने बघू शकत नाही, त्याच्या वेदना बघू शकत. टी व्हीवर मालिका चालू आहे आता, मला फार डिटेल माहिती नाही आहे, पण त्याच्यामध्ये एक छोटीशी कहाणी मी पाहिली. दोघंही दुसऱ्यांदा लग्न करतात आणि दोघांचीही मुलं असतात. मागच्या विवाहामधली आपल्या जोडीदाराकडून झालेली मुलं दोघांनाही असतात. आणि त्या महिलेचं जे मूल असतं त्याला
इतर लोक, आता विलन प्रत्येक याच्यामध्ये असतातच, खलनायक त्याच्याशिवाय कथा बनतच नाही ना. नायक नसला तरी चालेल पण खलनायक पहिला पाहिजे, त्याशिवाय चालत नाही. मग त्यांनी त्या लहान मुलाला, जो साधारणतः टीनेजर आहे, 4वी-5वीला असेल, त्याला सांगितलं की तुझ्यामुळे तुझे आई आणि पप्पा खुश राहत नाही, त्यांना एकमेकावर प्रेम करता येत नाही, त्यांना त्यांचं वैयक्तिक आयुष्यामधलं जीवन जगता येत नाही. तुझं जर खरं प्रेम असेल तर तुला त्यांच्यापासून दूर जावं लागेल. लहानसं मुलगा ते, त्याचं खरं त्याच्या आईवडिलांवरती खूप जीव होता, आईवरती खूप जीव होता. आता हे नवीन पप्पा, तर त्याच्या मनामध्ये अशा प्रकारची ज्यावेळेस कालवा सुरू झाली, तर त्या ज्या स्त्रिया होत्या, त्या कदाचित त्याच्या सावत्र आजी असेल किंवा अजून कोणी असेल नात्यामधलं, त्यांनी त्याच्या मनामध्ये भरवलं की तू हॉस्टेलला निघून जा, आणि तू जर हॉस्टेलला गेला तर तुझे मम्मी आणि पप्पा खूप खुश आणि आनंदी राहतील. आणि एक दिवस तो मुलगा खरंच हॉस्टेलला राहायला निघून गेला, हट्ट करून. आता बघा, तो आपलं नातं काय करतोय, तोडतोय, अंतर निर्माण करतोय. आता त्याला हे माहिती नाही आहे की त्याचं जाणं हे त्याला जेवढं त्रास देते तेवढं त्याच्या आईला पण त्रास देणार आहे. तिच्यासाठी तिचा संसार, नवीन नवरा आणि मुलं जेवढी महत्त्वाची आहे त्याच्यापेक्षा जास्त त्याला हा मुलगा पण महत्त्वाचा आहे. हे त्याला कधी कळेल, मोठं झाल्यानंतर. पण तोपर्यंत जो दुरावा निर्माण होणार आहे, त्या दुराव्यामुळे त्याच्या मनामध्ये आईबद्दल आणि वडिलांबद्दल तिरस्काराची भावना निर्माण होणार आहे, आणि समाज ती पेरणार आहे. म्हणजे सावत्रपणाची भावना ही उपजत जन्माला येत नाही, ती पेरली जाते. प्रेम जे आहे ते शिकवण्याची गरज नसते, मला हे सांगायचं आहे. त्या लहान बाळाला, इवल्याच्या बाळाला काय कळतं जीवन, पण त्याला पण प्रेम कळतं की दुसऱ्यासाठी त्याग करणं म्हणजे प्रेम आहे. मग आता सद्गुरू आज आम्हाला काय सांगता की आम्ही म्हणतो की अरे तुमचं ह्याच्यावर जास्त प्रेम आहे त्याच्यावर कमी आहे, असं नसतं कधी. जर असेल तर ते पूर्ण असेल. आपण असं म्हणतो ना, नाही माझं थोडं प्रेम आहे तुझ्यावरती. हां, थोडं म्हणजे किती, जेवण करेपर्यंत फक्त प्रेम आहे. तू माझी भाजी घे, मी तुला भाजी देतो, झालं. प्रेम फार सुंदर आहे त्यांचं. काहींचं प्रेम फक्त तंबाखू एकमेकाला देण्यापुरतं असतं. हां, त्यांची मैत्री त्याच्यामुळेच असते. मी फक्त उदाहरण सांगितलं. अशा खूप गोष्टी आहे का ज्यांच्या माध्यमातून आम्ही एकमेकांबरोबर एक मैत्रीचा संबंध निर्माण करतो आणि एक नातं निर्माण करतो, ज्याला आम्ही प्रेम म्हणतो. माझं माझ्या मित्रावर प्रेम आहे. पण खऱ्या अर्थाने जर प्रेमाची वास्तविकता जर तपासली तर तुमचं थोडं असं जे असतं ते प्रेम नसतं, तो व्यवहार असतो. फक्त तो प्रेमाच्या नावाखाली खपवला जातो. जर प्रेम असेल तर व्यवहार नसेल, आणि व्यवहार असेल तर प्रेम नसेल. दोन्ही एकाच वेळेस कधीच नसतात. इथे प्रकाश आहे तर अंधार नसेल, आणि अंधार आहे तर प्रकाश नसेल, एवढी त्याच्यामध्ये स्पष्टता आहे. प्रेमाच्या बाबतीमध्ये ते 100% असेल, नाही तर अजिबात नसेल. आईला तुम्ही जर सांगितलं की तुझ्या बाळाचा जीव घे, तुला 1 लाख रुपये देतो, तुला 10 लाख रुपये देतो, तुला 1 कोटी रुपये देतो, तिला काही घेणं नाही त्या कोटीचं. जी खरोखर आई आहे तिला आपल्या बाळाच्या प्रेमापुढे ह्या सृष्टीतली सगळी संपत्तीसुद्धा काय आहे, फिकी आहे, कचरा आहे, कचरा. हे प्रेम आहे, बरोबर आहे. म्हणजे एवढे रुपये दिल्यानंतर ते प्रेम संपेल असं नाही आहे. जे संपतं ते प्रेम नसतंच, हे लक्षात ठेवलं पाहिजे. मग एकतर ते शारीरिक आकर्षण असतं, किंवा ते मानसिक उत्तेजना असती, मानसिक आधार असतो. जसं आम्ही जेव्हा ट्रेननी प्रवास करतो ना, लोकलने, तेव्हा आम्ही त्या वरच्या रेलिंगला हुकला पकडतो आणि उभे राहतो. म्हणजे आमचं त्या हुकवर प्रेम आहे का म्हणून धरलं आहे का त्याला? नाही, आम्हाला गरज आहे आधाराची म्हणून धरलं आहे. तो हुक जर वरून तुटायला लागला तर तुम्ही त्या हुकला धरणार नाही, तुम्ही दुसरा हुक शोधाल. आजकालच्या लोकांचं प्रेम हे असंच आहे, गरज सरो आणि प्रेम मरो असं आहे. म्हणजे गरजेतून आमच्या प्रेमांची काय आहे, स्थापना आहे.
पती पत्नीमध्ये प्रेम का नसतं? लोक म्हणतात नाही आमचं फार प्रेम आहे. अजिबात नाही. त्यांच्यामध्ये प्रेम का नसतं? प्रेम संपल्याशिवाय तुम्ही पती पत्नी होऊच शकत नाही, आणि प्रेम असल्यावर तुम्ही पती पत्नी राहू शकत नाही. पती पत्नी हे काय एक बंधन आहे. बंधन काय आहे? ते समाजाच्या साक्षीने का केलं जातं? देवा ब्राह्मणाच्या साक्षीने का केलं जातं? साक्षीदार आहेत ते सगळे. तुम्ही उद्या बदलायला नको. तुम्हाला जर संधी दिली तुम्ही 8 दिवसात बदलाल. नाही मला पसंत नाही आहे. काय कारण? म्हणे घोरते रात्रीची म्हणून. काही पण कारण. मला जर नको आहे, माझं मन भरलेलं आहे, तर मग कारण मी काही पण सांगेल ना. जर खरोखर प्रेमाच्या पायावर जर तुमचं नातं उभं राहिलं ना, तर ते नातं अतूट असतं. त्याला कायद्याची गरज नाही. कायदा म्हणजे काय द्यायचं ते बोला, आणि काय घ्यायचं आणि काय द्यायचं, असं आहे. आणि म्हणून ज्या नात्यामध्ये प्रेम आहे, जर एखाद्या परिवारामध्ये नवरा बायकोमध्ये जर खरोखर प्रेम असेल ना, तर तुम्हाला कळणारच नाही ते नवरा बायको एक काय. हां, असं नसतं का? असतं ना. असे पण जोडपे असतात, ते त्यांच्यामध्येच रमलेले असतात. त्यांना जगामध्ये कुठे भूकंप चालला आहे, कुठे महापूर उरायला, आणि कुठे निवडणुका चालल्या, त्यांना काही घेणं नाही. त्यांना करोडपती व्हायची पण इच्छा नाही. ते त्यांच्यामध्ये परिपूर्ण आहे. भाजी भाकरी खातील, एकदम जमिनीवर झोपतील, पण त्यांचं प्रेम कमी होत नाही. पण एकमेकाची गरज आहे, म्हणून एकमेकाच्या सोबत राहणं याला प्रेम म्हणत नाही. प्रेम कधी आटत नाही. तुम्ही असं कधी पाहिलं का समुद्रामध्ये पाणी उपसून काढलं आणि ते आटलं? हां, आहे की नाही? एक मोठी पाईपलाईन केली ना, आटला ना समुद्र. असं कधी ऐकलं का? नाही. हां, एक जण गेला प्रकाशामध्ये, त्यांनी प्रकाश सगळा खेचला आणि सूर्याचा प्रकाश अंधारच झाला. असं कधी ऐकलं का? नाही. तुम्ही हवा किती बरं शोषून घेतली तर हवा संपू शकत नाही. हे जे पंचमहाभूत आहेत ना, यांची क्षमता पहा, कारण यांचं खरं प्रेम आहे. जे आहे ते वास्तव आहे, ते कधी संपतच नाही. जे नसतं फक्त ते असल्याचा भास होतो, ते संपतं. कळतं की तुम्हाला? आणि म्हणून सद्गुरू असं म्हणतात की तुम्ही जे म्हणता ना, माझं थोडं प्रेम आहे, थोडं जास्त आहे, केवढं प्रेम आहे, आभाळा एवढं प्रेम आहे, असं म्हणतो ना आपण. आभाळा एवढं प्रेम याचा अर्थ असा की ते कधी संपतच नाही. आणि म्हणून ते संपत का नाही? कारण ते 100% असतं. आणि 100%च असू शकतं ते असं 99.99% नसतं कधी. असं कधी असतं का हो? तुम्ही एखाद्या आईला विचारा, का हो तुम्ही या मुलाच्या किती टक्के आई आहे? किंवा एखाद्या बापाला विचारा, तुम्ही किती टक्के बाप आहे? 100%. नाही तर अजिबात नाही. कळतं तुम्हाला? तसंच आहे प्रेमाचं पण, तसंच आहे. एक तर 100% आहे, नाही तर अजिबात नाही. अजिबात नाही म्हणजे शून्य आहे. लक्षामध्ये? एक तर शून्य आहे, नाहीतर पूर्ण आहे. मग परमात्मा सुद्धा एकतर शून्य आहे, नाहीतर पूर्ण आहे. परमात्मा अजिबात नाही आहे म्हणा, किंवा पूर्ण आहे असं म्हणा. म्हणूनच परमात्म्याला प्रेम म्हटलं जातं, आणि प्रेमालाच परमात्मा म्हटलं जातं. भगवान श्रीकृष्णाचं प्रतीक म्हणजेच प्रेम म्हटलं जातं. का? कारण ते पूर्ण आहे. बरोबर आहे? अजिबात नसेल ते सुद्धा प्रेमच आहे, लक्षात ठेवा. अजिबात नसेल ना, ते सुद्धा प्रेमच आहे, फक्त चुकीच्या ठिकाणी आहे. कोणाचं पैशावर एवढं प्रेम असतं की त्याला बाकीचे नातेच कळत नाही. त्याचं सगळं प्रेम, अगदी कुठल्याही जरी नातं असलं ना, त्याचं कुठलंही नातं असू द्या, त्या नात्यामध्ये तो फक्त व्यवहार पाहतो, किती फायदा होईल, आपला फायदा किती होईल. म्हणजे त्याचं प्रेम कशावर आहे? पैशावर आहे. एखाद्याला किती पण असं सांगा, अरे तुला 10 लाखाचं पॅकेज आहे, चल येतो का? तो म्हणतो नको, मी इथं आरामशीर आहे. म्हणजे आळसावर त्याचं प्रेम आहे. कळतं की तुम्हाला? प्रेम नाहीच आहे असा मनुष्य जन्मालाच येऊ शकत नाही, जगू पण शकत नाही. तुमच्या आजूबाजूला जे दिसतं चराचरामध्ये, निर्जीव सजीवामध्ये, ते सगळं प्रेम आहे. मला सांगा, समजा शरीरामध्ये जर काही वैगुण्य तयार झालं, काही आजार तयार झाले, काही सांध्यांमध्ये तुमच्या प्रॉब्लेम झाले, क्रॅक झाले, ॲक्सिडेंटमध्ये तुटले फुटले, तर आपण तिथं काय घालतात? लोखंडी सळ्या घालतात. अगदी तुमच्या जॉईंट पेनमध्ये तुम्ही गुडघ्याचं ऑपरेशन ऐकलं असेल, त्याच्यामध्ये ते वाट्या पण कशाच्या बसवतात? स्टीलच्या बसवतात, म्हणजे मेटलच्या वाट्या बसवतात.
इथं पण एल्बो बसवतात, प्युअर मेटलचे. अरे दुसऱ्याचं काही एखादा अवयव घेतला आणि तुमच्या अवयवाला जर जोडला तर कधी कधी मॅच होत नाही, परंतु हे मेटल्स तुमच्या शरीरामध्ये मॅच कसं काय होता? म्हणजे ते मॅच होता म्हणजे त्यांचं एकमेकावर प्रेम आहे, हे लक्षात ठेवा. त्याशिवाय ते सोबत राहू शकत नाही. तेव्हा या सृष्टीमध्ये हे जे कणकण आहेत हे सगळे स्थिर आहे, कारण ते एकमेकावर प्रेम करता म्हणून सोबत आहे. मला सांगा, दोन मित्र एकमेकाच्या सोबत राहता का नाही? कारण त्यांचं एकमेकावर काय प्रेम आहे. तसे हे कण आहे, अणु रेणू एकमेकासोबत राहतात. आमच्या शरीरामध्ये सगळे ट्रिलियन सेल्स आहे, पेशी आहे, ते सोबत राहतात म्हणजे त्यांचं प्रेम आहे. प्रेमाशिवाय कशाचं अस्तित्व नाही. प्रेम म्हणजे फक्त दोन लिंगांचं आकर्षण, ह्याच्यासारखा दुसरा बावळटपणा नाही. म्हणजे तुम्ही अजून बालवाडीमध्येच आहात, तुम्हाला अजून पुढे शिकण्याची गरज आहे. ते प्रेम नाही आहे का? आहे ना, दोन शरीराचं मन प्रेम असतं ना एकमेकावरती. हां हो, म्हणून तर आईच्या हातचा स्वयंपाक चांगला लागतो मुलाला, ते शरीराचं प्रेम आहे. असं आहे. ज्याचे विचार जुळले त्याचं मनाचं प्रेम आहे, ज्याच्या भावना जुळल्या त्याचं भावनेचं प्रेम आहे, ज्याची ऊर्जा एकत्र झाली ती भक्ती आहे, ते अनंत प्रेम आहे. आणि म्हणून आजूबाजूला आमची सगळी प्रकृती आमच्याशी जोडलेलीच आहे, फक्त आम्ही तिची जाणीव ठेवली पाहिजे, बस एवढाच प्रश्न आहे. तुम्ही म्हटले तुमचा संबंध तुटणार नाही, कारण तुमचं जीवनच त्याच्यावर अवलंबून आहे. तुम्ही सर्वांसोबत जोडलेले आहात, यालाच भक्ती असं म्हणतात, भक्त आहात. आणि ही भक्ती म्हणजे या प्रकृतीनं आपल्यावरती केलेलं प्रेम आहे. फक्त आपण तिच्या बदल्यात भक्ती करतो की नाही तेवढाच प्रश्न आहे. आणि म्हणून संपूर्ण प्रेम म्हणजे संपूर्ण परमात्मा, संपूर्ण भक्ती ह्याची जाणीव ज्याला होते त्याचं जीवन कधी एकटं पडू शकत नाही, त्याला कधी एकटं फिलिंग होत नाही, त्याला कधी दुःख होत नाही, त्याला कधी भीती वाटत नाही. हां, अंतर्बाह्य सर्व मीच आहे, तर मग भीती कशाची वाटायची? तुझ्यामध्ये मीच आहे, ह्याच्यामध्ये मीच आहे, हिच्यामध्ये मीच आहे, मग भीती कसली? मला कधीच असं वाटत नाही की हा माझा रक्ताचा मुलगा आहे, हा फक्त मांडलेला आहे, किंवा हा आपला कर्मचारी आहे, किंवा हा शेतकरी आहे, हा परका आहे, हा आपला आहे. ही भावना माझ्यामध्ये कधी शिवतच नाही मला. मी प्रत्येकाला आपला म्हणूनच, मला नातं जोडवायची काही गरज नाही पडत. म्हणजे आत्तापर्यंत माझा अनुभव असा आहे की मला कोणाबरोबरच नातं जोडावं लागत नाही. पहिल्या क्षणात माझं त्याच्याबरोबर पूर्णपणे नातं जोडलं जातं, माझ्या बाजूने. त्याच्या बाजूने त्याचं कसं आहे हे त्याचा प्रश्न आहे. त्याला मी तसाच दिसेल जसा तो असतो, बरोबर आहे. तसं आहे की तुम्ही जर प्रेम असाल तर तुम्हाला सगळीकडे प्रेमच दिसतं. मग तुम्ही जर आतमध्ये माया मोह स्वार्थ याच्यामध्ये बरबटलेले असाल तर तुम्हाला काही ठिकाणी प्रेम दिसेल, काही ठिकाणी तुम्हाला द्वेष दिसेल, काही ठिकाणी मत्सर दिसेल. तुम्हाला सगळ्यांचं कल्याण व्हावं असं जेव्हा वाटतं ना, तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही प्रेम बनलेले आहात. आणि तुम्ही जर प्रेम म्हणलात तर तुम्हाला या प्रकृती आपल्यावरती किती प्रेम करते हे कळेल. ती दृष्टी तुम्हाला निर्माण झाली पाहिजे. आणि हाच उद्देश सद्गुरूंचा आहे. असं म्हणण्याचा की 100% प्रेम म्हणजे काय, की आम्ही प्रेमच आहोत, पण आम्हाला त्याची अनुभूती नाही आहे किंवा तसा दृष्टिकोन आमचा विकसित झालेला नाही. आम्हाला आत्ता पण जे शिकवलं गेलं, जे चष्मे घालायला दिले, समाजाने दिले, कुटुंबाने दिले, ते चष्मे घेऊन आम्ही हिंडतो. आणि वरतून आम्ही ते चष्मे एवढे आवळून धरतो की आम्हाला कोणी फसवायला नको. तुझ्या काय आहे काय फसायला? हां, एक वरून तुझा अर्ज आला की पत्ता कट. कुठं हिशोब ठेवला तू? कुठेच नाही. जे तू माझं माझं म्हणून जपलं ना, त्याचं एक तर जाळ करतील किंवा ते दुसऱ्याच्या नावावर करतील. कळलं तुम्हाला? हां, म्हणून जीवनामध्ये आम्ही स्वतः प्रेम बनलं पाहिजे आणि सर्वांवरती प्रेम केलं पाहिजे. आणि ज्या दिवशी तुमच्यामध्ये ही भावना जागृत होईल ना, त्या दिवशी हे जग तुम्हाला आपलं आपलंसं वाटेल. आणि तुमच्या मनामध्ये असलेलं दुःख, भीती, यातना, चिंता, पश्चाताप सगळंच्या सगळं निघून जाईल. आज आम्हाला मी आणि माझा आणि परका असं दिसतं म्हणून समस्या आहे. तुम्हाला ज्या दिवशी कळेल की इथं परका कोणी नाहीच आहे. तुम्ही जर एखाद्या खोलीमध्ये अशा खोलीत गेले की ज्याच्या सगळ्या बाजूनी आरसे लावलेले, गोल गोल सगळीकडून आरसे लावलेले, आणि तुम्ही कुठेही जरी पाहिलं तर तुम्हीच दिसता, कुठेही पाहिलं का तुम्हीच दिसता. तसं तुम्हाला समोरच्याकडे आरसा म्हणून पाहता आलं पाहिजे. जेव्हा तुम्ही समोरच्याकडे आरसा म्हणून पाहाल, तुम्हीच त्याच्यामुळे तुम्हाला दिसाल.
म्हणजे मी चांगला वागलो, समोरचा चांगला वागतोय. मी प्रेम केलं, समोरचा प्रेम करतोय. समोरचा द्वेष करत असेल, त्रास देत असेल, तरी पण तो माझ्या भल्यासाठीच करतोय. डॉक्टरने मला कडू गोळ्या दिल्या म्हणजे तो माझा दुश्मन आहे का? नाही. त्याला मला त्रास द्यायचा आहे का? तो मला इंजेक्शन देतोय म्हणजे मला इजा करतोय का? नाही. त्याला मला बरं करायचं आहे. म्हणजे प्रत्येकामध्ये मीच आहे, परमेश्वरच आहे, माझं प्रेमच आहे. हे ज्यावेळेस तुम्ही करायला लागाल, तुमचं जीवन आनंदी आणि सुंदर बनून जाईल. धन्यवाद.